जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपल्या कर्मानुसारच आपल्याला नातेवाईक भेटतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण जे मागच्या जन्मी केलेलं असतं त्या कर्मानुसारच आपल्याला आई वडील भाऊ बहीण जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये येतं, जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये भेटतं ते आपल्या कर्मानुसारच भेटतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की काही काही वेळेस आपल्याला वाटतं की मुलगा मला समजून घेत नाही किंवा मुलगी मला समजून घेत नाही किंवा पती माझ्याशी असे का वागतात, असे बरेच प्रश्न आपल्याला आपल्या आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात. पण समर्थ म्हणतात की जसं आपण कर्म करू तसं आपल्याला या जन्मामध्ये आपले पती किंवा आई वडील किंवा मुलं मुली हे सगळे भेटत असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि तो कर्माचा हिशोब पूर्ण झाला की ते आपल्या आयुष्यातून निघून जातात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले कर्म हे आरशाप्रमाणे असावे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. चोख असावे की जेणेकरून पुढे जाऊन त्याचा त्रास आपल्याला होऊ नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक कथा सांगतात. समर्थ म्हणतात की एक वसुंधरा नावाची ताई एका गावामध्ये राहत होती आणि भरपूर तिच्याकडे श्रीमंती होती. तिचा मोठाच्या मोठा राजवाडा होता, पती होता, सासू सासरे होते. भरपूर सुख समाधानाने ती जीवन जगत होती. पण बघा म्हटले समर्थ, असं बरेच दिवस झाले होते तिच्या आयुष्यामध्ये एक दुःख होतं की तिला सगळं काही वैभव होतं, नवरा होता, सासू सासरे होते, आई वडील होते, पण तिला 20 वर्ष लग्नाला झाली पण तिला मुलं मुलं होत नव्हती. तिने बरेच दवाखान्याला दाखवलं, वैद्यांना दाखवलं, गुरूंना दाखवलं, बऱ्याच ठिकाणी त्याने उपाय केला. लग्न झाल्यानंतर 20 वर्ष पूर्ण झाले तरी तिला मुलं होत नव्हती. मग तिला एकच खंत वाटत होती की माझ्याकडे सर्व काही आहे, वैभव आहे, सासू सासरे आहेत, पती आहे, पण मुलं का नाही, या काळजीने तिला रात्रभर झोप येत नव्हती. सतत सतत तिच्या मनामध्ये चिंता चालू होती. मग असंच तिने होम केला, यज्ञ केलं, नामस्मरण केलं, देवळात जाऊन पूजा अर्चा चालू केली. मग असंच कालांतराने वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिला थोड्या दिवसांनी एक मुलगी जन्माला आली. त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये एवढं आनंदाचं वातावरण निर्माण झालं की त्या वसुंधरा ताईला काय करावं काय करू नये हेही कळेना. एवढा तिचा आनंद गगनात मावेना. कारण 20 वर्षांनी 20 वर्षांनी तिच्या घरामध्ये पाळणा हल्ला होता. तिने एवढं त्रास सहन केलं होतं, एवढ्या काळजीमध्ये होते, एवढ्या घोरामध्ये होती. 20 वर्षाने तिला आई आई ती बनली होती. मग बघा म्हटले समर्थ, मुलगी झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर अवघ्या 20 दिवसांनीच ती मुलगीचा मृत्यू झाला. त्या मुलीचा मृत्यू झाला, ती मोठीही झाली नाही. 20 दिवसातच त्या मुलीचा मृत्यू झाला. मग मात्र ती आकाव तांडव करून रडू लागली आणि एवढं रडू लागली की आजूबाजूचे सर्व लोक जमले. तिला वाईट वाटू लागलं की मी एवढ्या एवढ्या दिवसांनी मला मुलगी झाली होती आणि तिचाही मृत्यू झाला, असं का झालं, म्हणून ती देवाला दोष देऊ लागली, परमेश्वराला परब्रह्माला दोष देऊ लागली. मग असंच तिने ते मृत्यू झालेलं बाळ, ती मुलगी घेऊन गुरूंकडे गेली आणि गुरूंना म्हणाली, काहीही करा पण या मुलीला तुम्ही जिवंत करा. या मुलीने फक्त मला आई एकदा म्हणावं आणि ही माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा आणि या मुलीचा आत्मा परत द्या. त्यावेळेस त्या वसुंधरा ताईच्या डोळ्यातील अश्रू बघून, त्रास बघून, वेदना बघून त्या गुरूंनीही त्या मुलीचा आत्मा परत त्या शरीरामध्ये शरीरामध्ये सोडला आणि ती मुलगी जिवंत झाली. आणि ती आई म्हणाली नाही तर तो आत्मा बोलू लागला की माझा हिशोब पूर्ण झालेला आहे, माझा हिशोब पूर्ण झालेला आहे आणि मी आता या शरीरामध्ये राहणार नाही आणि मी तुला आईही म्हणणार नाही. त्यावेळेस ती वसुंधरा म्हणाली, अगं काय झालं आहे बाळा, कसला हिशोब, काय बोलत आहेस, मला काही कळत नाही. त्यावेळेस त्या मुलीने म्हणजे वसुंधराच्या मुलीने तिला सांगितलं की गेल्या जन्मी तू माझी सवत होतीस आणि तू खूप सुंदर होतीस, देखणीच होतीस, एवढी तू सुंदर होतीस की माझ्या पतीला तू आवडू लागलीस आणि त्यामुळे माझ्या पतीला तू माझ्या घरातून येऊन त्याला तू घेऊन गेलीस आणि तुम्ही वेगळा संसार थाटला आणि मग मात्र माझा संसार मोडला. माझी मुलं आणि मी
अनाथ झालो, मी खूप रडले, तुझ्या पुढे विनवणी केली, तुझा साक्षात दंडवत घातला, तुझ्या मी पाया पडले की माझा संसार उद्ध्वस्त करू नको, माझा संसार असा मोडू नकोस, मी तुझ्या पाया पडते आणि माझ्या पतीला तू घेऊन जाऊ नकोस, आमचा सुखासमाधानाचा संसार आहे, आम्हाला मुलं आहे, आम्हाला उत्तमाचं जीवन जगू दे. त्यावेळेस मात्र तू माझं एक काही ऐकलं नाहीस आणि तुम्ही दोघं जाऊन लग्न करून दुसरा संसार थाटला. आणि मग मात्र मी आणि माझी मुलं एकटे पडलो, आमचं घर चालेना. मग मी कामाला जाऊन आमचं घर कसं बसं चालू लागलो आणि कालांतराने तो त्रास सहन करत 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 एक दिवशी माझा मृत्यू झाला. आणि मग मात्र माझ्या आत्म्याला खूप वेदना झाल्या, खूप त्रास झाला आणि माझा आत्मा शेवटच्या श्वासापर्यंत तळ करत होता, कारण तो माझा संसार सुखा समाधानाचा मोडला होता. आणि मग मात्र माझा मृत्यू झाला. आणि मग मग त्याचेच हिशोब पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या पोटी जन्माला आले. 20 वर्ष झालं तुलाही मूल नव्हतं, तुलाही माझ्यासारखाच 20 वर्ष त्रास झाला, तुझ्याही माझ्यासारखाच 20 वर्ष तू त्रास सहन केला. का तर तुला मुलं होत नव्हती, सर्व काही तुझ्याकडे होतं, वैभव होतं, राजवाडा होता, पती होते, सासरे होते, पण तुला मूल नव्हतं, तू नेहमी रडत होती. मी 20 वर्ष जसं त्रासात, संकटात, वेदनात, दुःखात काढलं, तसंच तू 20 वर्ष त्रासात आणि संकटात, वेदनात काढलेला आहेस. आणि 20 वर्षानंतर मात्र तुला एक मुलगी जन्माला आली आणि मी तुझी सवत तू माझी सवत होतीस. आणि मग मात्र मीच तुझ्या पोटी जन्माला आले, का तर मला तुझा हिशोब घ्यायचा होता आणि तो हिशोब पूर्ण झाला. आणि मला जसा त्रास झाला तसा तुला त्रास होऊ द्यायचा होता. आणि म्हणूनच मी तुझ्या पोटी 20 दिवसासाठी जन्माला आले. आणि 20 दिवसाचा माझा कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर मी येथून निघून जात आहे. आणि मग मात्र ती मुलगी त्या शरीराच्या आत्म्यातून परत निघून गेली. आणि मग मात्र वसुंधरा ताई गुरूंना विचारू लागल्या, गुरुदेव हे काय आहे, मला काहीही समजत नाही. त्यावेळेस गुरुदेवांनी वसुंधराताईला उत्तमाचं सांगितलं. गुरुदेव म्हणाले, आपल्या कर्मानुसारच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये व्यक्ती भेटत असतात. मग ते पती असू द्या, मुली असू द्या, मुलं असू द्या, सासू सासरे असू द्या, आपल्या कर्माचा हिशोब घेण्यासाठीच ते या जन्मामध्ये आपल्याला भेटत असतात. आणि तुझंही गेल्या जन्मीचं जे काही कर्म होतं ते फेडण्यासाठी तू या जन्मी आले. या जन्मी तुला 20 वर्ष मुलं नव्हती आणि आता ती मुलगी जन्माला आली, तीही तुला गेल्या जन्मी तिला तू त्रास दिला होता म्हणून ती जन्माला आली. तिचा हिशोब पूर्ण झाल्यानंतर ती या शरीरातून निघून गेली. म्हणजे हिशोब पूर्ण झाला म्हणूनच ती निघून गेली. म्हणूनच गुरुदेव म्हणाले की माणसाचे कर्म हे आरशासारखे असावे की जेणेकरून आपण आरशात बघितल्यावर जसं आपलं रूप दिसतं तसंच आपले कर्म केल्यावर ते आपल्याला परत दिसत असतात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते परत आपल्याला फेडायला यावं लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कर्म ही आपल्याला उत्तमाचे करता आले पाहिजे. आपण गेल्या जन्मी काय केलं, कसं केलं, कोणाचा तळतळ घेतला, कोणाला त्रास दिला हे माहिती नसतं. आणि गेल्या जन्मीच कर्म आपण ह्या जन्मात फेडतो. ह्या जन्मात आपण कोणालाही त्रास दिलेला नसतो, कोणाचाही तळतळ घेतलेला नसतो, कोणालाही दुखवलेलं नसतं. आपल्याला त्रास होतो की मी एवढं उत्तमाचे करते तरी मला का त्रास होतो, आपल्याला ह्या जन्मातलं माहित आहे, पण गेल्या जन्मातलं कोणाला माहित आहे. गेल्या जन्मातलं फेडण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. या जन्मात उत्तमाची चोख कर्म केलंय की हा आपला हिशोब पूर्ण होतो आणि पुढचा जन्म आपल्याला उत्तमाची गती प्राप्त होते किंवा मुक्ती मिळते, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले कर्म हे आरशासारखे असावे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.